सकाळी सकाळी आपल्याला मस्त असे मोठ्या थोर महापुरुषांचे दर्शन झालेले आहे. मस्त आजचा दिवस चांगला जाईल. तर सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. मित्रांनो, आपला पहिला ब्लॉग आहे आणि माझ्या ब्लॉगची सुरुवात अशी झाली आहे. सर्व लोक आपल्या घरातून स्टार्ट करतात, पण मी असं पहिला माणूस असेल ज्याने मित्राच्या घरापासून स्टार्ट केलेले. त्याचं कारण असं आहे की आता वाजले 7 आणि सर्व मित्रांनाच आम्हाला सांगितलं होतं मी 6:30ला आणि मी स्वतःच लेट झालेलो आहे. कारण त्याचं पण कारण आहे की ट्रिपची सर्व जेवणाची वगैरे जबाबदारी माझ्याकडेच होती. ती तयारी करण्यासाठी जरा वेळ लागला त्याच्यामुळं. आणि आता मित्राच्या घरी आलो आहे. माझ्या घरापासून 15 किलोमीटर लांब पुण्यामध्ये आज मी राहतो. तर सगळे इकडं तिकडं ह्या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात, तर त्याला घेऊन माझ्या घरी परत जायचं आहे आणि मग तिथून नंतर पोरासोबत फिरायचं. तर भाऊला घ्यायला तर आलो आहे मी, पण भाऊ अजून आंघोळच करतो आहे. त्याच्यासाठी मी एवढं स्पीडमध्ये आलो इथे त्याला घ्यायला आणि भाऊ अजून बाथरूममध्येच आहे. काय बोलायचं आता. असतात असे नमुने सगळ्यांच्या ग्रुपमध्ये, तसं आमच्यामध्ये पण आहेत किंवा मी पण आहे. चला मग त्याच्या घरी जाऊया, बघू काय करतो. तर येऊ बघा भाऊ आता आंघोळ करून तयार झालाय. तिथं पोरं सगळी वाट बघायला लागली आहेत. भाऊची अजून आंघोळ व्हायला लागली. मित्राला घेऊन आता निघालोय. पोरांच्या फोनावर फोन यायला लागले, आता लवकर जायला लागणार आहे. साडेसहाचा टाइम फिक्स झाला होता मित्रांनो. आता वाजलेत 8 वाजलेत. 2 तास आम्हाला लेट झालेले, 1.5 तास जवळपास. आणि ही सगळी गँग जमा झालेली आहे. ही बाई ते 2 पोरं जरा जाऊन येत आहेत. 10 पोरं फिक्स झाले होते. 10 पोरामधले 3 जण कॅन्सल झाले. ते प्रत्येक ग्रुपमध्ये होता, तर सगळ्यांना माहिती. हे इथं आपला कंपनीचा चॉकलेट बॉय, हे दुसरा जित्तू भाई इधर देखो. आणि या सगळ्यांच्या गाड्या, इथं पल्सर, MT, शाईन आणि मोरे साहेबांना लुटलेला माणूस बघा. ए तोंड देखो इकडे. भाऊ आता जाण्यासाठी आपल्याला इथं एक्सरसाइज करायला लागलेली मोठा प्रवास आहे. हे आले दुसरे कार्यकर्ते आमचे. हे आपली डिओ आहे ना रे. हा डिओ हे आहे का रे. फुल चष्मा विष्मा घालून फुल रावडी बनलेत भाई. हळू भेटले. ऐक तुला एक सांगतो पहिले, हे ना कधी कधी ना असं फिरून खाली पडतं. कन्फ्यूज होऊ नको. ते ट्रिप सुरू झाली ना, आमच्या गाडीचे प्रॉब्लेम सुरू. इथं आमचा डिओवाला रायडर खूप खतरनाक आहे. पुढं जाऊन तुम्हाला कळालंच. बघूया त्याला. तर आता आम्ही लागलोय लोणावळ्याच्या हायवेला. फुल सुसाट. काय पोरं गेलेत, त्याला आपण ब्लँक करू ना. कुठे रे आपण आता. थोडं पुढे येऊन थोडा ब्रेक घेतला, कारण जेवणाचा प्लॅन केलेला आहे. तर त्यासाठी मेन आपल्याला चिकन लागणार आहे. चिकन कटिंग होऊस तर थोडासा चाय पिवा म्हटलं. मित्रांनो, आपण आपल्या स्पॉट जवळ आलेलो आहे. MT-50 वाला फुल मचवतोय.
घ्या. ज्या गोष्टीची कमी होती तीच झाली सुरुवात. डिओवाला झाला सुरू. इथं मस्त असं सीन झालंय. आमचा स्कूटीचा रायडर फुल वाकडी तिकडी गाडी चालवते. त्याच्या मागं बसलेला कार्यकर्त्याची पोर फाटली. त्याची पेलेली बिलेली सगळी उतरून गेली बाई. विषय काय झालाय आम्ही आलोत आहे. आम्हाला आमच्या स्पॉटचं नाव माहिती आहे, तर तिथं जायचा रोडच माहिती नाही. आता आम्ही एक अशा लोकल जागेवरती ढाबा, बांबूज ढाबा म्हणून आहे, तिथं थांबलोय. सगळं विचारू आपण कसं जायचं वगैरे आपल्या स्पॉटला. आपल्या स्पॉटचं नाव आहे गोकुंडी वॉटरफॉल. चला तर. पोरांचा आता नाश्ता टाईम झालेला आहे. झाडात नेतो का आता? गाडी असं जाईल नाही इकडपर्यंत. तेच बघायला लागेल जाऊन. गाडी कुठली घेतली? मला स्टुडंट घेतली, कुठली घेतली? 150 सो बघू जाऊन पुढं. त्या डोंगराच्या खाली हे पुढचं बारीक डोंगर आहे बघे, त्याच्या पलीकडं खाली. हा तिथं येते पॉल. नाही पण आम्ही फिरायला 100%. हा फिरायला आलो आम्ही. पाण्याचं काय माहित नाही मला. पाणी मी मुठतो त्याच्यात पावा तुम्ही सगळी. झाड भारी आहे. पुढे जाऊन बघू एकदा आपण तिकडं. तिथं जपून भेटलं विचारू त्यांना. म्हणून मी म्हणलं होतं ते लांब पडलेलं आहे की नाही, म्हणलं ते लांब पडलेलं बरं, पण रूट क्लिअर पाहिजे. काय पेट्रोल जाणार आणि काय आता इथून 57 किलोमीटर पडते. कुठे तिथे झालं? हा नाही, खोपलीहून जायचं म्हणलं तर मग इथून 2 तास आपल्याला जायला लागणार. टाकली पैसे मध्ये पैसे लावली. गेली. अरे याचं सगळं ब्रेक. एवढी पोरं कशाला ती गाडी ढकलायची की आपण? विषय काय माहितीये का, तसं नाही रे. ए इथं किती गाडी काढली बाबा, या गावी. खतरो के खिलाडी है भाई वो. पकड़ चिकन. आम्ही जाणार होतो गोकुंडी वॉटरफॉलला, पण आम्हाला काय तो भेटलेला नाहीये. आपली गाडी खाली लावलेली आहे. तो आम्हाला काय भेटलेला नाही. आम्हाला असं एक छान स्पॉट भेटलेला आहे. ते मस्त तळ आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही इथं आमची MT-50 फुल रुतब्यात, आणि सगळे पोरं लागले आपल्या कामाला. फक्त ताडीमाडी संघटना. ते कोडी भिजले, तर आमचं चाललंय आता दम बिर्याणीचा कार्यक्रम. नियोजना बसलेली गँग आपली. ते दहीचं पॅकेट पोड, ते मसाला पोड, गार्लिक.
अजून कुठला आहे होय ब्या आपल्या याचं नाव काय बबला गॅस थोडा कमी कर आला हवाने गॅस टिकणारच नाही ए यार तू काय माझं ते जाईल दिली हे मिक्स कोण करणार तू करशील काय हे काय माहिती आहे का काय कांदा भाजला सगळं बहिणीला करायला लावलं मी रात्री बबला विचार की बहीण काय म्हणली माझी अरे ते काम करत नव्हतं गाड्यात रेस झाल्यात मग शेवटच्या 1 तासात 15-20 गाड्या वाढल्यात आम्ही हे सगळं मी नियोजन लावत होतो घरी इकडं उभं राहून घरी आपलं आणि सकाळी 1 तास खाल्ला त्या मोहऱ्याच्या पोरांनी मारत नव्हतं मी येणार उद्यापासून कामाला खरंच जित्या ह्याच्यात काय बघ बरं खोल काजू असते मीठ केलं जितू सट लागले तयारीला तुला आपलं चिकनचा कोरमा बनवायला काच घे काच चांगली धू यो नाग त्या इकडे बघ तिकडे दाखव पुदिना- पुदिना आपल्याकडे लाई चाकू आयले बाय बॅ मोबाईल दिला का तुझा पूजा ए थांबती व्हिडिओ काढायला लावले रे डिअर ए प्रदीप अरे व्हिडिओ काढायला ए प्रदीप बेल काय घाल्या 250 रुपये घेतले बेल पेचा मला आता आपलं जेवण बनवून झालेलं आहे आता पोरांनी टाकल्या पाण्यात उड्या जित्तू हे आपले या पोरांची पाहून पाहून 2 मिनिटात कॅपॅसिटी संपलेली आहे आता मी पाण्याच्या पार गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे सगळ्या पोरांचं पाहून झालेलं आहे अविनाश हरबडे पाणी खूप थंड आहे मित्रांनो ए फीडबॅक द्या रे प्रदीप कसं झाली दौऱ्या कसं झाली भाव 1 नंबर विठ्ठल सर बिर्याणी कसं झाली लागते काय मी पण आलो अविनाश कसं झाले 1 नंबर भाई तुझं 1 नंबर नॉनव्हेज वाले तुम्ही सांगा 1 नंबर कांदा खा की तू फक्त आमचा झाला होता निघायचा टाइम आणि पोरांच्या मस्त्या सुरू मागचं काय वरती करतो विटल्या मागचं काय वरती करतो मी बनवलं का मारायचंच आहे आम्हाला